नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण उतारा घेऊया। आपले 3 उतारे झालेले होते। आपण 4थ्या क्रमांकाचा उतारा बघूया। आधी आपण प्रश्न बघूया, म्हणजे आपल्याला उतारा वाचता वेळेस 1-2 प्रश्नाचे उत्तर आपल्याला इझिली मिळतील। आपण निरोगी कसे राहता येईल? ऑप्शन ए आहे फक्त बिस्किटे खाऊन, ऑप्शन बी आहे फक्त व्यायाम करून, ऑप्शन सी आहे संतुलित आहार आणि व्यायाम करून, ऑप्शन डी आहे अधिक फळे खाऊन। प्रश्न क्रमांक 2 मध्ये वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? ऑप्शन ए आहे साखर आणि केक, ऑप्शन बी आहे फळे आणि भाज्या, ऑप्शन सी आहे बिस्किटे व साखर, ऑप्शन डी आहे बिस्किटे व फळे। प्रश्न क्रमांक 3 मध्ये निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? ए आहे कोला पेय, बी आहे फळांचा रस, सी आहे पाणी आणि डी आहे भाज्यांचा रस। प्रश्न क्रमांक 4 मध्ये कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? एक आहे फिरणे आणि सायकल चालवणे, बी आहे पतंग उडवणे, सी आहे व्हिडिओ गेम खेळणे आणि डी आहे टेलिव्हिजन पाहणे। प्रश्न क्रमांक 5 मध्ये सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। ए आहे आळस, बी आहे निष्क्रिय, सी आहे इच्छुक आणि डी आहे ऊर्जावान। चला तर आता आपण उतार्याकडे जाऊया, उतारा वाचूया। शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त 2च सोपे नियम आहेत, ते म्हणजे गोड कमी खाणे, कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे। हे बघा, पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे हे। आपण निरोगी कसे राहता येईल? हे बघा, आपल्याला इथेच उत्तर सापडलेलं आहे। संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे। वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही। जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल। रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी, टेलिव्हिजन पाहावे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे। आता प्रश्न क्रमांक 1 बघूया आपण निरोगी कसे राहता येईल? हे बघा, दुसऱ्याच ओळीमध्ये आहे संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संतुलित आहार व व्यायाम करणे। प्रश्न क्रमांक 2 मध्ये वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे? साखर आणि केक, फळे आणि भाज्या, बिस्किटे व साखर, बिस्किटे व फळे। तर आपल्याला हे बघा 3 नंबरच्या लाईनमध्ये आहे, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जे गोड पदार्थ आहेत की आपली ज्याने पचन शक्ती कमी होते ते पदार्थ कमी खायचे, जसे की बिस्किटे व साखर। आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक सी। प्रश्न क्रमांक 3 मध्ये निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे? तर आपण निरोगी याच्यामध्ये शोधूया आपण निरोगी राहण्यासाठी काय प्यायला पाहिजे? भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे। निरोगी राहण्यासाठी फळांचा रसही जमणार नाही आपल्याला, भाज्यांचा रस जमणार नाही आणि कोला पेय जमणार नाही। पाणी हे बघा, भरपूर प्रमाणात पुष्कळ पाणी घ्यायला पाहिजे। मग 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सी, ऑप्शन क्रमांक सी, पाणी। प्रश्न क्रमांक 4 मध्ये कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे? तर याच्यामध्ये हे बघा, इथे दिलेलं आहे रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी। याच्यामुळे आपल्याला व्यायाम होणार आहे, म्हणजे 4थ्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1, व्हिडिओ गेम नाही, पतंग उडवणे नाही आणि टेलिव्हिजन तर बिलकुलच नाही।
प्रश्न क्रमांक 5 मध्ये सक्रिय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर हा जो 5वा प्रश्न आहे तो उतार्यामध्ये दिलेला नाही. याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्द पाठ असणे आवश्यक आहे. तर सक्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निष्क्रिय येणार. मग 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, निष्क्रिय. चला तर इथेच आपण थांबूया. उतारा क्रमांक 4 पूर्ण झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या चॅनलमध्ये तुमचे नवोदयचे तिन्ही सब्जेक्ट पूर्ण करून घेतल्या जातील. धन्यवाद.